श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ शनिवार तुम्हा सगळ्यांना। श्रावणी शनिवारच्या खूप खूप छान अशा शुभेच्छा देते। श्रावणी सोमवारी घरच्या घरी पूजा कशी करावी याचा व्हिडिओ सकाळीच चॅनेलला केलेला आहे, तर तो आवर्जून बघा आणि त्यात एक उपाय सुद्धा सांगितलेला आहे। तर सकाळचा व्हिडिओ पाहिला नसेल तर आवर्जून बघावा। आता उद्या आहे श्रावणी रविवार। प्रत्येक दिवसाला, श्रावणातल्या प्रत्येक दिवसाला विशेष असं महत्त्व आहे आणि माझा प्रयत्न राहणार आहे की रोजचा एक खूप साधा सोपा उपाय तुम्हाला सांगायचा, ज्याचे तुम्हाला लाभ चांगलेच होणार आहेत। काहीही नुकसान तर नक्कीच होणार नाहीये। असे चांगले चांगले उपाय मी तुम्हाला सांगणार आहे। श्रावणी रविवार म्हणजे आता रविवार हा सूर्याचा वार मानला जातो, त्याचप्रमाणे काळ भैरव, भैरवनाथ यांच्या पूजेचा सुद्धा हा वार मानला जातो। तर सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यावर एका तांब्याच्या कलशामध्ये पाणी घ्यायचं आहे। लाल मिरचीचे 7 दाणे, गूळ, लाल रंगाचं फूल, अक्षता, हळदी कुंकू हे सगळं एका तांब्यामध्ये स्वच्छ पाणी पिण्याचे घेऊन त्यामध्ये घालायचे आहे। आणि त्यानंतर हे पाणी तुम्हाला हातामध्ये घेऊन, आता समजा सूर्य नाहीये तरी सूर्याच्या दिशेला चेहरा करून हे पाणी एखाद्या झाडाला पडेल असं ओम गृहिणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करत सूर्याला घालायचे आहे। सूर्य असेल तर जास्त चांगले, नसेल तरी उद्यापासून म्हणजे श्रावणी रविवारपासून सुरुवात करून हा उपाय दररोज करा। याच्यामुळे काय होईल तुम्हाला सांगते, तुमचा सूर्य तर मजबूत होईल, त्याशिवाय तुमची अडकलेली कामे, तुम्हाला येणारा थकवा, आळस, तुमची अडकलेली प्रगती, अडकलेली कामे किंवा तुम्हाला जे काही प्रॉब्लेम येत आहेत आयुष्यामध्ये ते सूर्यदेव नक्की घालवतील। सूर्यदेव हे असे एकमेव देव आहेत जे आपण प्रत्यक्ष दररोज बघू शकतो ज्यांना, त्यामुळे सूर्यदेवाची केलेली उपासना खूप जास्त उपयोगी ठरते। आणि सिंह राशीसाठी तर सूर्य उपासना, सिंह राशीच्या लोकांनी कधीही उशीरपर्यंत झोपू नये। आता काही कारणाने गोळ्या औषधे चालू असतील किंवा काही त्रास असेल तर गोष्ट वेगळी आहे, पण जितके दिवस जमेल किंवा किमान रविवारी तरी सिंह राशीच्या जातकांनी लवकर उठावे आणि सूर्याला पहिल्यांदा पाणी द्यावे। घरामध्ये तांब्याचा जो सूर्य असतो तो पश्चिम किंवा पूर्व म्हणजे पूर्व पश्चिम भिंतीला तुम्हाला लावायचा आहे। खूप चांगला रिझल्ट यामुळे सुद्धा होतो। पूर्वेला सूर्याचं तोंड झालं पाहिजे, अशा पद्धतीनं तुम्ही लावलात तरी चालेल आणि जागा नसेल तर पश्चिमेला अशा पद्धतीनं तांब्याचा सूर्य लावा आणि त्याला धूप उदबत्ती फक्त दाखवायची आहे आणि लाल कुंकू लावायचा आहे। आणि तांब्याचा सूर्य तर कराच करा, पण जो आपला खरा सूर्य आहे, जो आपल्याला दिवसातून भरपूर ऊर्जा देतो, आपल्याला म्हणजे काय म्हणतो, ऊन देतो, आपल्याला सगळं काही देतो, ऊर्जा देतो, त्या सूर्यदेवताचे आपण सगळेच ऋणी झालो पाहिजे। असं नाही की फक्त सिंह रास, सगळ्यांनी सूर्यदेवतांचे आभार मानायला विसरायचे नाहीये। लक्षात घ्या की एक दिवस जर सूर्य उगवला नाही तर आपले काय होईल। त्यामुळे जे नैसर्गिक सगळं आहे, जसे की झाडं आहेत, पाऊस आहे, ऊन आहे, वारा आहे, अग्निदेवता आहे, वायुदेवता आहे, या सगळ्यांच्यासाठी सुद्धा आपण कृतज्ञता व्यक्त करणे हे आपलं काम आहे। तर छोटासा हा दिवस श्रावणी रविवारचा, ज्या दिवशी तुम्हाला सूर्याची अशा प्रकारे उपासना करायची आहे। तुमच्या इथे कुठेही काळ भैरवाचं मंदिर असेल किंवा भैरवनाथाचं, म्हणजे दोन्ही एकच म्हटलं तरी चालेल, भैरवनाथाचं मंदिर असेल तर तिथे उद्या तुम्हाला एक नारळ आणि थोडेसे बुंदीचे लाडू हा प्रसाद तिथे द्यायचा आहे। त्याचप्रमाणे आरतीला जर तिथं जायला जमलं संध्याकाळच्या तर आवर्जून जायचं आहे। उद्या काळ्या कुत्र्याला म्हणजे काळा श्वान, काळा डॉग ज्याला आपण म्हणतो, त्याला तुम्हाला काही ना काही खाऊ घालायचं आहे। दूध, ब्रेड घाला, जे तुम्हाला शक्य असेल ते उद्या काळ्या कुत्र्याला खाऊ घाला। त्याचप्रमाणे उद्या गायींची सेवा म्हणजे गोमातेच्या सेवेला सुद्धा श्रावणातल्या रविवारी खूप जास्त प्राधान्य आहे। म्हणजे गाईला हिरवा चारा, चण्याची डाळ आणि गूळ हे तुम्ही नक्की घाला। गोमाताची सेवा जितकी कराल तितकं तुमच्या आयुष्यामध्ये इतकी प्रगती होईल की तुमचा स्वतःवर विश्वास बसणार नाही की काय केलं आपण म्हणून आपल्या आयुष्यामध्ये चमत्कार झाला।
इतकी गाईच्या सेवेमध्ये ताकद आहे. आणि ज्यांची अशी मोकळी घरं आहेत, ज्यांची परिस्थिती आहे, ज्यांना वेळ आहे, त्यांनी खरं सांगते देशी गाय एक पाळा. तिनं दूध देव न देव, अर्धा लिटर देऊ देत काही, पण देशी गाईची जी सेवा आहे ना, त्यामध्ये खूप जास्त पुण्य आहे. तुमची वर्षानुवर्ष अडकलेली खूप मोठी मोठी कामं त्यामुळं होतील. तर गाईच्या सेवेला तुमच्या इथे शहर आहे, त्यामुळं ताई आम्ही गाईसाठी नाही काही करू शकत. तर गावामध्ये ज्यांचे गोठे आहेत, तुमच्याकडे त्यांचे नंबर आहेत, किंवा तुमच्या गावामध्ये कुणी राहत आहे, तर अशा ठिकाणी गोदान म्हणजे गोसेवा, गोदान केले जाते. अशा तिथे तुम्हाला जितके जमतील 51, 101 किंवा 1001 असे तुम्हाला द्यायचे आहेत. शक्यतो हिरवा चारा घालायचा किंवा डाळ गुळ आपल्या उजव्या हातावर ठेवायचा. आणि ते जर गायीनं त्या जिभेनं आपल्या चाटलं तर खूप चांगलं असतं. आणि जर गाय तुम्हाला करून देत असेल तर गायीची पूजा सुद्धा करा. मात्र तिला त्रास होईल किंवा तुम्हाला पूजा करायची म्हणून तिला घाबरवून अशी पूजा अजिबात करू नका. आता पुढचा एक छोटासा उपाय सांगते. उद्या मंदिरामध्ये जाऊन शिवलिंगावर पाणी चढवा. नुसते पाणी, 1 लोटा जल पाणी, प्रदीप मिश्राजी आपले म्हणतात 1 लोटा जल बास. महादेवांना दुसरं काही नको असतं, पण तो 1 लोटा जल आपल्या घरातला असावा. तिथेच कुणाकडून तरी घेतलाय, तिथल्याच नळाचा घेतलाय असं चालत नाही. आपल्या घरातून नेऊन तो वाहण्यामध्ये एक वेगळं म्हणजे त्याला वेगळं शास्त्र आहे आणि त्याला वेगळं पुण्य पण आपल्याला मिळतं. तर हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे. त्याचप्रमाणे एका ॲस्ट्रॉलॉजरचाच उपाय आहे हा, जो आता शेवटचा सांगतेय तो माझा नाही, तर त्या राखी ॲस्ट्रॉलॉजर म्हणून आहेत त्यांचा उपाय आहे. पण खूप छान उपाय आहे म्हणून तुमच्याबरोबर शेअर करते. बाकी सगळे मी स्वतः माझे उपाय आहेत, म्हणजे चांगले उपाय आहेत. पण हा जो सांगते तर एक असा उपाय त्यांनी सांगितलेला आहे की तुमचं कुठलंही काम होत नसेल किंवा तुमच्या इच्छा पूर्ण होत नसतील तर 5 पतंग घ्यायचे, त्याच्यावर तुमची इच्छा लिहायच्या, पॉझिटिव्ह लिहायच्या की माझं हे काम झालंय, ते काम झालंय, आणि त्यानंतर ते पतंग वरती उडवून द्यायचे. काही ते कुठं जात आहेत काय काही बघायचं नाही, त्याला मांजा लावायचा आणि ते उडवून द्यायचे. त्यामुळे सुद्धा युनिव्हर्सपर्यंत तुमची इच्छा पोहोचेल आणि तुम्हाला तुमची कामे होताना दिसतील. आता ज्यांना कुणी त्रास देते, भयंकर त्रास देते, तुमच्या हातून मागच लागलंय, अशा लोकांसाठी त्यांच्यासाठी काळा फुगा, तो पण त्यांचाच उपाय आहे ॲस्ट्रॉलॉजरचा. जो गॅसचा फुगा असतो तो जर मिळाला जास्त चांगलं, नाही तर सिंपल घ्या. काळ्या फुग्यावर पेनाने लिहा त्या व्यक्तीचं नाव आणि या व्यक्तीपासून मला सुटका म्हणजे या त्रासातून सुटका हवी आहे असं लिहा आणि तो फुगा उडवून द्या. मागे वळून बघू नका आणि घरी निघून या. हा सुद्धा खूप सुंदर उपाय आहे, तुम्ही करून बघा. केल्याशिवाय कुठल्याही गोष्टीचा विश्वास बसत नाही. आता हे जे उपाय आहेत, पतंगाचा मी उद्या करणारच आहे, पण काळा जो फुग्याचा आहे तो नाही, कारण माझ्या आयुष्यात तसं कोणी नाही आहे. त्यामुळं तुम्हाला सांगते ते मी करतेच, फक्त काही ज्याची मला गरज. आता कुणी म्हणते की तुम्ही करता का, आता समजा मी तुम्हाला आई होण्यासाठीचा उपाय सांगते, तर तो मला करण्याची गरज आहे का? मला ऑलरेडी 2 मुलं आहेत, किंवा संतती प्राप्ती असेल, किंवा असे अनेक उपाय असतात की कर्जमुक्ती असेल. जर माझ्यावर आत्ता कर्जच नाही आहे तर मला कर्जमुक्तीचे उपाय करून काय उपयोग आहे? म्हणून असं मनाचा काही लोकांचा 1% पण नाही, त्याच्यापेक्षाही कमी, की गैरसमज होतो की तुम्ही उपाय सांगता आणि तुम्ही करता का? तर हो, मी अवश्य हे सगळे उपाय करते. आणि बाकी राहिला प्रश्न माझा वैयक्तिक खाजगी आयुष्याचा, तर तेही तुम्हाला स्पष्ट करते की काही निर्णय हे स्वनिर्णय असतात. यामध्ये ना महाराजांचा दोष आहे ना कुणाचा दोष आहे, हा फक्त हे स्वनिर्णय असतात ज्याच्यावर मी ठाम आहे आणि त्या निर्णयावर मी व्यवस्थित आहे. त्यामुळे जे 0.5% हेटर्स असतात ते इकडे तिकडे जाऊन थोडेसे कमेंट करतात, त्यांनी हे लक्षात घ्यावं की हा माझा स्वनिर्णय आहे. मला आता त्याच्याबद्दल जास्त खरंच बोलायचं नाही आहे, पण तो माझा स्वनिर्णय आहे आणि मी खूप माझ्या आयुष्यात आनंदी आहे, सुखी आहे आणि व्यवस्थित आहे. कुठल्याही गोष्टीची माझ्या आयुष्यात कमतरता नाही आहे आणि ह्याचा मला आनंद वाटतो. युनिव्हर्सनी, आपल्या साक्षात महाराजांनी माझ्या आयुष्यात खरंच मी जे मला माझ्या अपेक्षा आणि माझा आनंद खूप लहान लहान गोष्टीत आहे.
आणि ती प्रत्येक गोष्ट मला मिळते आणि परमेश्वराला माहिती आहेत बाकीच्या गोष्टी, त्यामुळे एखादा अर्धा टक्का 4 आणे 8 आणे आपण ज्याला म्हणतो त्यांना काही उत्तर द्यायला मी जास्त बांधील पण नाहीये, कारण मला माझे प्रेम करणारे लोक सांगतात की ताई लक्ष देऊ नकोस, आणि मी तेच करते. सुखी राहण्याचा एक मंत्र, दुर्लक्षम किंवा इग्नोरम एवढाच एक सुंदर मंत्र तुम्हाला सांगते आणि आजच्या व्हिडिओचा पॉझिटिव्ह असा एंड करते. पुन्हा भेटूया उद्या सकाळी. सोमवारचा उपाय घेऊन येईन. नक्की व्हिडिओला नक्की व्हिडिओ बघा. आज सकाळचा पण बघा. चला भेटूया. श्री स्वामी समर्थ.